विठ्ठल रुक्मिणी विवाह कथा. संत एकनाथ महाराजांच्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथात या कथेचे सविस्तर वर्णन आहे. रुक्मिणी ही साक्षात लक्ष्मीचा अवतार होती. नारद मुनींकडून श्रीकृष्णाच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून तिने श्रीकृष्णालाच आपला पती मानले होते. परंतु तिचा दुराग्रही भाऊ रुक्मी याच्यामुळे तिचा विवाह शिशुपालाशी निश्चित झाला. विवाह ठरल्यामुळे व्याकुळ झालेल्या रुक्मिणीने एका ब्राह्मणाच्या हाताने श्रीकृष्णाला द्वारकेत एक गुप्त पत्र पाठवले. हे पत्र जगातील पहिले प्रेमपत्र मानले जाते. त्या पत्रात तिने स्वतःचे हरण करून आपल्याला संकटातून सोडवण्याची प्रार्थना केली. द्वारकेत विवाह रुक्मिणीची प्रार्थना ऐकून श्रीकृष्ण विदर्भाच्या कुंडीनपूर सध्याच्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथे पोहोचले. विवाह मंडपातून बाहेर पडलेल्या रुक्मिणीला श्रीकृष्णाने आपल्या रथात बसवले आणि द्वारकेकडे प्रस्थान केले. त्यांचा पाठलाग करणाऱ्या रुक्मीचा श्रीकृष्णांनी पराभव केला. द्वारकेत पोहोचल्यानंतर श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा थाटामाटात विवाह संपन्न झाला. धन्यवाद. तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा तसेच देवदेवतांच्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.